भोईर मात्र सज्ज होत आहे. स्ट्रायकिंग एंडला रुपेश पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला सुजित पाटील हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पंचांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच आपल्याला अधिकृत इशारा करतील. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज तयार आर्यन भोईर. षटक क्रमांक पहिलं, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, काय जबरदस्त पद्धतीने चेंडूला फिरवलाय. पायावरती चेंडू होता, चेंडूला फ्लिक केलाय, बॉल जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी सुरेख फटका रुपेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. फटका रुपेशच्या बॅटमधून आलाय. अगदी जर पाहिला तर फक्त चेंडूला दिशा दिली, गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला आणि कमालीचा स्ट्रोक सजवलाय रुपेश पाटीलनं. अगदी चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. कोलात टाकलाय समोरच्या दिशेने, चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु अगदी त्याला भेदून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा रुपेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. बॉल सीमारेषा पार, सिक्सर. प्रयत्न केला होता आशिष पाटीलनं. अफलातून एफर्ट्स होता, कमाल दाखवली होती, परंतु चेंडू अडवू शकले नव्हते. स्वतःची बॉडी स्ट्रेच केली होती. असं म्हणतात ना, शरीराला ताण दिल्याशिवाय, अगदी डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. ते ताण जरूर दिला शरीराला, परंतु चेंडू अडवू शकले नव्हते. चांगला प्रयत्न होता. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा धावफलकावरती आपण पाहतो या मॅचमध्ये. इथे हुक करण्याचा प्रयत्न, रायझिंग डिलिव्हरी होती, पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय. हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला रुपेशनं. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, कारण अगदी त्याची उंची पाहिली तर त्याच्या उंचीपेक्षा थोडासा उंच चेंडू होता आणि हुक करण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला. इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय आर्यन या षटकामध्ये. चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यावेळेस पाहिला तर डिफेन्सरित्या पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललंय आणि एका धावेवरती परावर्तित केले. वेगाने इथे धाव घेतली रुपेशनं, स्ट्राईक रोटेट केली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावर. चांगली सुरुवात जयदुर्गा सुरे संघाने या मॅचमध्ये केली आहे, कारण सुरुवातीला आर्यन भोईरच्या विरोधात आक्रमण रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर डॉट बॉल आणि इथे सिंगल मिळाली. फक्त जंटल पुश केलं, चेंडूला केवळ पॉइंटला ढकललं होतं आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं रुपेशनं. इथे जर पाहिलं तर फलंदाज सुजित पाटील, कालच्या दिवसामध्ये त्या नावाची चर्चा आपण जरूर केली. आज देखील केली जाईल का, तर नाही. फटका फसलाय सुजितचा. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि ते टिपलाय झेल, संपलाय खेळ. पहिला धक्का जयदुर्गा सुरई या टीमला बसलाय. फलंदाज बा इथे विकेट मिळाली आर्यनला, कारण इथे सुजितला त्याने बाद केलाय. आखूड टप्प्यात चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर टायमिंग करू शकले नव्हते. चेंडू बराच काल हवेत होता आणि स्क्वेअर लेगला खूप छान पद्धतीने झेल टिपलाय. पहिला धक्का जयदुर्गा सुरई टीमला या मॅचमध्ये बसलाय. न्यू पॅटर्न मैदानावरती दाखल होतोय. पियुष पाटील हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. इथून जर पाहिलं तर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जयदुर्गा सुरे या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आर्यन भोईर. चांगलं कमबॅक करतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्यांनी 10 धावा खर्च केल्या, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक. यावेळेस देखील रायझिंग डिलिव्हरी आहे, टेक ऑफ घेतोय, चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू येतोय डॉट. या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण इथे जर पाहिलं तर सुजित पाटीलला बाद केलं आणि तदनंतर सातत्यानं निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाला. पहिल्या षटकात संपलाय खेळ. प्रथम फलंदाजी करत असताना जयदुर्गा सुरई या संघाने धावफलकावरती धावा केल्यात, त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. कारण कालच्या दिवसामध्ये सुजित पाटीलचा खेळ अक्षरशः बहरला होता आणि तो लवकर बाद झाला या मॅचमध्ये. नसीब और क्रिकेट का खेल बहुत खतरनाक होता है. पल में राजा पल में भिकारी बनाता आहे. आणि इथे जर पाहिलं ना तर कालच्या दिवसामध्ये ज्या सुजितनं चांगली बॅटिंग केली होती तो इथे बाद झालाय आणि इथून जर पाहिलं तर येणाऱ्या फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये.
षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती नंदू पाटील अजून एक अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय आणि हायवे दिवा या ग्रामपंचायतचे ते विद्यमान उपसरपंच देखील आहेत. खेळावरती भरपूर त्यांचं प्रेम आहे. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची गोलंदाजी खूप चांगली राहिली होती. चांगला खेळ त्यांनी दाखवला होता. आजच्या दिवसामध्ये देखील षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी नंदू पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. परंतु रुपेश देखील चांगली बॅटिंग करतात. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये त्यांच्या बॅटमधून 11 धावा या मॅचमध्ये. अनुभवी फलंदाज आहे रुपेश पाटील. कित्येक वर्षे त्याने सुरई संघाची सेवा केली. आज देखील आपल्या खेळाने मात्र तो क्रीडा रसिकांची मने जिंकतोय या मॅचमध्ये. गोलंदाज तयार नंदू पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळले होते. शरीराचा वेध घेतला. आशालभूत नजरेनं पंचांकडे पाहिलाय. पंच समत नाही आणि इथे आणखीन एक चेंडू डॉट इथे पाहायला मिळतोय. मागील 3 चेंडूंवरती धाव आलेली नाहीये जयदुर्गा सुरई या टीमला. कारण आर्यनचे शेवटचे 2 चेंडू डॉट राहिले. त्यामध्ये विकेट मिळाली सुजितची. आणि इथे जर पाहिलं तर पहिला चेंडू टाकत असताना नंदू पाटीलनं देखील चांगला चेंडू हाताळलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय. मिड विकेटला शतरक्षक पुढे आलेत. चांगलं शतरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि इथे देखील जर पाहिलं तर एकच धाव मिळते फलंदाज रुपेशला. आणि या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 12 या आकड्यावरती. या षटकामध्ये चांगली सुरुवातीचे 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं नंदू पाटीलनं हाताळलेत. आपल्याकडे असलेला अनुभव तो दाखवतोय याही षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. पियुष साडी यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर क्रीजरमध्ये चेंडूला टर्न केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन. पुढे आले शतरक्षण. चांगले शतरक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होणार नाही. एकच धाव मिळते. धावा येत नाहीयेत. चांगलं शतरक्षण होते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. काही कमबॅक केलाय हायवे दिवा या संघाच्या माध्यमातून. कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा आणि तदनंतर धावसंख्येला खीळ बसली आहे. मोठा फटका येत नाही आहे. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये दोन्ही फलंदाज आहेत परंतु मोठा फटका येणं फार गरजेचं आहे जयदुर्गा सुरई या टीमला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळलेत. डीपमध्ये प्रोटेक्शन. आणि इथे एकच धाव. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. रुपेश पाटील निघाले दुसरी धाव घेण्यासाठी आणि इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. फलंदाज धावबाद आहे की नाही आमचे तिसरे पंच पाहणी करतील. येथे जर पाहिलं तर एक धाव घेतली होती. दुसरी धाव घेण्याचा जरूर प्रयत्न केला आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज अडचणीमध्ये सापडला आहे की नाही अगदी आमचे पंच पाहणी करतील आणि तुमच्यापर्यंत लगेचच निर्णय पोहोचवला जाईल. चांगलं क्रिकेट आतापर्यंत एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण आर्यननं पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये नंदू पाटील भरपूर जास्त इम्प्रेस करतोय. कमाल दाखवली आतापर्यंत. आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय सुरई टीमला. रुपेश पाटील बॅक टू द पेव्हिलियन. नवीन फलंदाज आकाश मैदानावरती दाखल होतोय. रुपेश सुरुवात चांगली केली परंतु तदनंतर भरपूर मोठा संघर्ष रुपेशने केला आणि इथे धाबाच्या स्वरूपात इथे तो बाद झालाय. आकाश पाटील एक नव्या धाटणीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली क्षमता आहे याही खेळाडूकडे आणि तो मोठे फटके खेळण्यासाठी जाणला देखील जातो. चौदा धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केल्यात नंदू पाटीलने. खोलवट टप्प्याने चेंडू होता समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर आकाश पाटीलच्या बॅटमधून येतोय. धमाका.
आकाश मैदानावरती आला आणि त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि लगेचच धावसंख्या पुढे जाते. आतापर्यंत धावफलकावरती 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 2 षटकांचा ते खेळ संपलाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत जयदुर्गा सुरई संघाने धावफलकावरती धावा केल्या. ते आतापर्यंत 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. नंदू पाटीलने या षटकामध्ये धावाच्या स्वरूपात एक सांघिक विकेट मिळवून दिली, परंतु 10 धावा देखील या षटकामध्ये खर्च झाल्या. एक चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 गावदेवी स्पोर्ट्स वडघरची ही क्रीडा स्पर्धा जीत पाटील, दर्शन पाटील यांची भरपूर जास्त मेहनत, आयोजक देखील व्यासपीठावरती आहेत, ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, कारण ही स्पर्धा निखळ मनोरंजन आणि आनंद देणारी ठरलेली आहे आतापर्यंत. कारण मागील 2 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये क्रीडा रसिकांची गर्दी पाहायला मिळाली. चांगल्या चांगल्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आतापर्यंत आपल्याकडे असलेली गुणवत्ता, आपल्याकडे असलेलं कौशल्य भरपूर साऱ्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये दाखवलेत. आणि याही मॅचमध्ये दोन्ही संघ आपल्याकडे असलेली गुणवत्ता दाखवत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हर्ष भोईर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. युवा टॅलेंटेड गोलंदाज म्हणून हर्षकडे पाहिलं जातं. मागील 2 वर्षामध्ये या खेळाडूने देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे एकविरा हायवे दिवे या संघासाठी. आणि पुन्हा एकदा हर्ष भोईर या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल यावेळेस पाहिला तर कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचताय, चढून अडवण्याचा प्रयत्न जरूर करतील आणि परंतु चांगल्या पद्धतीने शतरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि तत्पूर्वी 2 धावा आकाशला मिळत आहेत आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. परिस्थितीची जाणीव असली ना की आकाशाला गवसणे देखील घालता येते. आज या मॅचमध्ये परिस्थितीला अनुसरून बॅटिंग करावी लागेल आकाशला, कारण सुरुवातीचे 2 विकेट लवकर बाद झालेत. इथे जर पाहिलं तर जबाबदारी त्याला मात्र स्वीकारावी लागेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा हर्ष भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने काय फटका सजवलाय, ऑन द राईट, चेंडूला फेकून दिलाय. अगदी आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा षटकार आकाश पाटीलच्या बॅटमधून येतोय. आकाशाला गवसणी घालणारा फटका आलाय आकाशच्या बॅटमधून. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. काय बॅटिंग करतोय आकाश. आकाश मैदानावरती आल्यापासून धावा खोऱ्याने येतात. आतापर्यंत 2 षटकार आकाशच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हर्ष भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने, आणखीन एक चांगला फटका, सलगचा दुसरा आकाशच्या बॅटमधून येतोय. अजून एक तडाखा षटकार. धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करतायत आकाश. मैदानावरती आल्यानंतर धावा सातत्याने येत आहेत त्यांच्या बॅटमधून. हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, इथे पडल्यानंतर चेंडू थोडासा टेक ऑफ घेतोय आणि इथे जर पाहिलं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय हर्ष भोईरच्या माध्यमातून. इथून देखील मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न आकाशने केला होता. थोडासा निराश दिसला, कारण याही चेंडूवरती त्याला मोठा फटका खेळायचा होता, परंतु हर्ष कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक करत असताना त्याच्या माध्यमातून देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय या मॅचमध्ये. हर्ष भोईर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील हा ट्रॅकर अजून एक उडवला, लांब 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 लचक षटकार आकाशच्या बॅटमधून. तर लवकर लाईन पिक केली आणि सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. या षटकामध्ये धावा खोऱ्याने येतात. आतापर्यंत 20 धावा
हर्ष भोईरनं या षटकामध्ये खर्च केल्यात आणि आकाश त्याच्या विरोधात आक्रमक झालेत. कारण जेव्हापासून आकाश मैदानावरती आले तेव्हापासून त्यांच्या बॅटमधून खोऱ्याने धावा आतापर्यंत 21 धावा आकाशच्या बॅटमधून या मॅचमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा इथे देखील बॅटची एज होती. यष्टिरक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत आणि ते धावबाईच्या स्वरूपात विकेट मिळते. पियुषला मात्र परतावा लागेल. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय फलंदाज बाद. तर नक्कीच या ठिकाणी आगमन झालेलं आहे वडगर ग्रामपंचायतचे माजी सदस्य देवराज भालचंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान देखील केला जाईल आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत झालेलं आहे आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. देवराज भालचंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान देखील केला जाईल. मी विनंती करतोय नीलकंठ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण देवराज पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व देवराज पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी सदस्य ग्रामपंचायत वडगरचे आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्वागत सन्मान नव्हे हा तर आहे जिवाळा. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व देवराज पाटील साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये केला जातोय. तर संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा झाले ते 41 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. आतापर्यंत 27 धावांवरती खेळतोय आकाश पाटील या मॅचमध्ये. काय जबरदस्त खेळी त्यांनी साकारली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सुमित पाटील आलेत. बॉलिंग ट्रॅकवरती एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. सुमितकडे पाहिलं जातं आणि षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी तो सज्ज झाला या मॅचमध्ये. राऊंड विकेट सुमितचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. हवेत खेळले. शतरक्षक पोहोचतील का त्या ठिकाणी? नाही. इथे 2 धावा मिळतील आकाशला. आकाशला बाद करणं अवघड झालंय. एकवीरा हवे दिवे या संघासाठी कारण तो तुफानी बॅटिंग करतोय. तडफदार बॅटिंग आतापर्यंत त्यांनी दाखवली या मॅचमध्ये. तब्बल 29 धावांवरती खेळतोय. 9 चेंडूमध्ये 29 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत सुरेई संघाला दिलेलं आहे आपल्या बॅटमधून. गतीमध्ये परिवर्तन. फुल टॉस चेंडू होता. गॅपमध्ये खेळले. शतरक्षक आहे त्यांना भेदून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार आकाशच्या बॅटमधून येतो या मॅच मध्ये. एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला. आकाशच्या विरोधात अशा प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे अगदी चुकीचं ठरत आहे. फुलटॉस चेंडू आणि हाफ ट्रॅकर जास्त टाकले गेले आणि त्याच्या विरोधात त्याने आक्रमण सातत्याने केले त्या मॅचमध्ये. त्यावेळेस पाहिलं तर शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता. यष्टिरक्षक त्या ठिकाणी राहुल थोडीशी चुकी करतोय आणि परंतु इथे डॉट बॉल पाहायला मिळाला सुमितच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता. चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते आकाश आणि इथे चांगला चेंडू सुमित पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर 49 धावा धावफलकावरती. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूमध्ये अजून 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आकाश जरूर करेल आणि त्यासाठी शतरक्षणाची व्यूहरचना केली जाते. अगदी जर पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून. परंतु जास्तीचा वेळ मित्रांनो खर्च करू नका कारण आयोजक या ठिकाणी आम्हाला सूचना देत आहेत. एकवीरा हायवे दिवे संघ आणि त्या सूचनांचं पालन तुम्हाला करावंच लागेल. गोलंदाज सुमित पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन परंतु लॉंग ऑफला. वाह 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 व्हॉट अ शॉट. रॉकेट शॉट आकाशच्या बॅटमधून येतोय. सिक्सर.
काय जबरदस्त बॉटम हँडचा वापर केला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लवकर लाईन पिक केली आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आकाशच्या बॅटमधून. चांगली तो बॅटिंग करतोय आणि इथे देखील त्याच्या बॅटमधून हे षटकार आलाय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 55 या आकड्यावरती. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल केलेली आहे जयदुर्गा सुरई संघाने. कारण आकाशच्या बॅटमधून या मॅचमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 41 धावांवरती आकाश खेळतोय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सुमित पाटील राऊंड विकेट. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आणखी एक वा 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 काय फलंदाजी करतायत आकाश. क्रीडा रसिकांची मने जिंकतायत. अजून एक षटकार त्यांच्या बॅटमधून. तब्बल 47 धावांवरती खेळतायत. 3 धावांची आवश्यकता अर्धशतक झळकावण्यासाठी. फुलटॉस बॉल आणि या स्पर्धेमध्ये आपलं अर्धशतक झळकवत असताना आकाश पाटीलनं ठोकलाय. अजून एक दिमागदार पद्धतीने षटकार आणि या 7 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती 67 धावा आणि या स्पर्धेमध्ये आपलं अर्धशतक झळकवत असताना आकाश पाटील वॉट बॅटिंग. अफलातून बॅटिंग केली आकाशनं. आकाश बॅट उंच करायची आहे. जबरदस्त बॅटिंग. 14 चेंडूमध्ये 53 धावा आकाशच्या बॅटमधून या मॅच मध्ये आलेत. जबरदस्त खेळ त्यांनी साकारला. सातत्याने मोठे फटके आलेत. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती एकविरा हायवे दिवा या संघाने. तब्बल 21 धावा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये, परंतु हर्ष बोईर आणि सुमित पाटीलच्या षटकामध्ये धावा खोऱ्याने आलेत. अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. मैदानाच्या चहू बाजूने त्यांनी फटके सजवले आणि आपल्या मध्ये असलेले गुणकौशल्य आज त्यांनी सिद्ध केलेत. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. तब्बल 67 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 68 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय एकविरा हायवे दिवे या संघाच्या विरोधात. तर यानंतर होणारा सामना शिलोमाता वळ आणि पिंपलास. दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. शिलोमाता वळ आणि पिंपलास संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण यायचं टॉस करण्यासाठी. यानंतर देखील आपल्याला सामना पाहायला मिळेल. 68 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय जयदुर्गा सुरई या संघाने. तर शिलोमाता वळ आणि पिंपलास संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. या ठिकाणी टॉस केला जाईल आणि आपण समालोचन कक्षामध्ये बदल करतो. या ठिकाणी आपण इन्व्हाइट करतोय समालोचन करण्यासाठी विशाल पाटील यांना. शिलोमाता वळ आणि पिंपलास संघाचे कॅप्टन आपण या लवकर टॉस करण्यासाठी. तर नक्कीच जो संघ उपस्थित राहणार नाही त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तर आदरणीय सन्माननीय नीलकंठ पाटील दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर शिलोमाता वळ आणि पिंपलास या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. मी नीलकंठ पाटील दादांना विनंती करतोय की आपण यायचं आहे. तर नीलकंठ पाटील दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय पिंपलास आणि शिलोमाता वळ या 2 संघामध्ये. टॉस जिंकला आहे शिलोमाता वळ संघाने. मान्यवरांनी विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचंय. टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. निर्णय काय? फिल्डिंग करणार आहात. मागील सामने जर पाहिलं तर फलंदाजांना नंदनवन ठरणारे खेळपट ठरलेली आहे. बॅटिंग चांगली होती या मैदानावरती. तर समोरील संघ पिंपलास संघ आहे, एक चांगला धाटणीचा संघ आहे. त्या संघाला किती धावांवरती तुम्ही रोखाल? 45.
तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज असणार त्यांना तुम्ही युटिलाइज करणार आहात या मॅचमध्ये? कारण तुमच्याकडे जर पाहिलं तर एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, परंतु ते वगळता अजून कोणत्या गोलंदाजांना तुम्ही युटिलाइज करणार आहात या मॅचमध्ये? दीपेश आहे. कसं वाटतं आयोजन जी वडगर संघाचं आयोजन तुम्हाला कसं वाटतं? खूप चांगलं आहे. तर नक्कीच तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. पिंपळा संघ इथे बॅटिंग करायच्या 4 षटकांचा अवघा हा सामना आहे. किती धावा बनवणार? 60 ते 70 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. संघामध्ये असे कोणते फलंदाज असेल त्याच्यावरती खूप जास्त विश्वास दाखवाल या महत्त्वाच्या मॅचमध्ये? संजय गायकवाड आहे, सागर गायकवाड आहे, किरण गायकवाड आहे, साहिल गायकवाड आहे. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय शेलूमता वर्ल्ड संघाने आणि प्रथम शतक स्वीकारलाय आणि पिंपळा संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय. पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. धन्यवाद. चेक. थँक्यू सो मच निशांतजी. राहुल म्हात्रे आणि त्यांच्या समवेत अजय भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे आणि लक्ष देखील जर आपण पाहिले तर फारच मोठं. पहिलं अर्धशतक देखील आय थिंक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या सत्रामध्ये रन्स एकूण बनवला गेला होता. फर्स्ट इनिंगमध्ये 67 बनवलं आणि 68चा टार्गेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल साऊंड आला होता आणि आय थिंक कॅच ड्रॉप. बघा पहिल्याच बॉल वरती अजय भोईर डगआउट मध्ये असायला हवे होते. ती संधी गमावली इथे विकेट कीपरने. आता ही संधी खऱ्या अर्थाने ही जी संधी दिली आहे ना अजयला ती किती महाग पडेल टीम सुरईला. कारण पाकलं गेलं तर या मॅच मध्ये अजय भोईरचं खेळणं तर आवश्यक आहेच कारण लक्ष देखील तितकं मोठं आहे. नेक्स्ट बॉल ऑन साइडला हा फटका दरम्यान गॅपमध्ये आहे. फ्रंट लेगचे फिल्डर धावता येतात तसेच डीप मिड विकेटचे फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत येतात. तोपर्यंत दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील या 2 धावा. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की आकाशने ऑलमोस्ट भरपूर सारे चेंडू आकाशामध्ये पाठवले. काय बॅटिंग केली. अर्धशतक देखील त्यानं बनवलं. या स्पर्धेमधला पहिला फलंदाज ठरला ज्याने इंडिव्हिज्युअली हाफ सेंचुरी कंप्लीट केली. 14 चेंडूंवरती 53 आणि त्याचा बॅटमधनं षटकार तब्बल आपण पाहिले तर जे आले होते. नेक्स्ट बॉल, हा बॉल सोडून दिला अजयने. दिशा दरम्यान इथे खराब आहे. अतिरिक्त रन इथे मिळेल. पुढील सामना पाहायला विसरू नका. इन ॲक्शन मध्ये दिसेल शेळमाता वर्ल्ड संघ. त्यांचा विपक्षामध्ये दत्तकृपा पिंपळा संघ आपल्याला खेळताना दिसेल. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा टॉप एज बट यावेळेस मिस्टेक करणार नाहीयेत विकेट कीपर. कॅच पकडली जाईल. बघा या अगोदर अजयला जीवनदान जरूर मिळालं पण त्याचा जास्त फायदा घेता आला नाहीये. पहिला धक्का. पहिला धक्का लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय चैतन्य. बघा अजयला खऱ्या अर्थाने एक संधी मिळाली पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. कारण बघा जेव्हा ॲज अ बॅटिंग युनिट जेव्हा आपण सेकंड इनिंगमध्ये एखाद्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना तेव्हा माइंडमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी सुरू असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रिक्वायर रेट, की कशा प्रकारे आपण हा रिक्वायर रेट मेंटेन करू शकू. हा विचार सातत्याने माइंडमध्ये फिरत असतो आणि त्या विचारांमध्येच कधी कधी ॲज अ बॅटर आपल्याकडून मिस्टेक होतात. ओव्हर द विकेट, पायांवरती टाकलाय. लाऊड शॉट यस, फिंगर अप. आणखीन एक सफलता. मैदानाच्या आतमध्ये चैतन्य आला. आता जावं देखील लागेल. बॅक टू बॅक 2 धक्के. बघा रिप्ले देखील जर आपण पाहिलं तर एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की बॉल जसा खऱ्या अर्थाने पायांवरती आदळला ना तसंच आकाश देखील ना सेलिब्रेट करतच निघाला कारण त्याला ठाऊक होतं की अगदी मिडल वरती उभा आहे चैतन्य. 2 धक्के लागलेत. या अगोदर आपण 1 विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाकलेली आहे. आज दुसरी देखील होईल का
आशिष पाटील क्रमांक 4 वरती हॅट्रिक बॉल असेल. एक सुरेई संघाला आपण पुढे जाताना पाहिलं. आता दुसरा संघ देखील त्याच रेसमध्ये पुढे असेल का? सध्या असा घडीला खेळ तर चांगला चालला, कारण पहिलं सत्र आकाश पाटीलची बॅट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आग ओकताना दिसली आणि त्याचप्रमाणे सेकंड इनिंगमध्ये आता आकाश पाटील विथ बॉल फायरी गोलंदाजी, कारण 2 धक्के बॅक टू बॅक आणि आता हॅट्रिक बॉल फेस करण्याकरिता स्ट्रायकिंग एंडवरती आशिष पाटील. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल येतोय. गती भरपूर आहे आकाशकडे. बघा पहिल्या सत्रामध्ये ज्या आकाशने भरपूर सारे चेंडू आकाशामध्ये पाठवले, पण त्याच्या अगेन्स्ट सध्याच्या घडीला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक देखील आपल्याला एकही आतापर्यंत पाहायला मिळालेलं नाहीये. त्याचं महत्त्वाचं कारण देखील हे देखील राहिले की प्रॉपर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी होत आहे. आतापर्यंत खेळ या पहिल्या षटकामध्ये झाला 5 चेंडूंचा आणि धाव फलक आहे 3. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या ओव्हर मधला. लास्ट बॉल, शॉर्ट पिच टाकलाय. पुल करायचं होतं. बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये. रनआउटची शक्यता होईल का? यस नो सुरू होतं. ओव्हर देखील झाला, पण त्याचं जास्त काही नुकसान नाहीये, कारण या चेंडूवरती एकही धाव पूर्ण केली नाहीये. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स 3, विकेट गेले 2. सर टीम सुरेई फिल्डिंग सेट करा, कारण अजून देखील बघा 3 ओव्हर बाकी आहेत या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 विकेट गेले 2, म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये आता समीकरण जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 65 धावांची आवश्यकता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. 3 ओव्हरमध्ये अजून देखील 65 धावा बनवायच्या. चला टीम सुरेई मित्रांनो बघा फिल्डिंग सेट करा, अन्यथा लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्ड इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. कारण बघा आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या मॅचेस आम्हाला खेळवायच्या आहेत, कारण हा जो सामना आहे हा कालच्या दिवसामध्ये खेळवायचा होता, बट बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडला त्या अनुषंगाने हा सामना कालच्या दिवसामध्ये झाला नाही. सो थोडं लक्ष असू द्या टीम सुरेई, थोडं फास्ट खेळा. 3 ओव्हरमध्ये अजून देखील जर आपण पाहिलं तर आवश्यकता आहे 65 धावांची. इथे आज जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये जो चालू सामना आपण पाहतो तिथे आकाशने काय बॅटिंग केली आणि सध्याच्या घडीला पिंक बॉल टेस्ट मॅच मध्ये ट्रॅव्हिस हेडची बॅट आपल्याला बोलताना दिसत आहे. 3 ओव्हर 65 अजून देखील बनवायचे आहेत. 65 म्हणजे पर ओव्हर जर आपण इथे पाहिलं तर ऑलमोस्ट 22 बनवायचे आहेत. दुसरं षटक विशाल पाटील मॅक. पहिलाच बॉल विशालचा ऑन साइडला हा फटका. डीप मिड विकेटला पियुष आहेत. चांगली फिल्डिंग राहिली, फक्त एक सिंगल मिळेल. बघा 1-2 धाब्यांनी काही फरक पडणार नाहीये. फरक तेव्हा पडेल जेव्हा मोठे फटके येतील, कारण आता समीकरण देखील तितकं मोठं राहिलंय. कारण 17 मध्ये आता आपण पाहिलं तर आवश्यकता आहे 64 धाब्यांची. पर ओव्हर तुम्हाला 22 रन बनवायचे आहेत, म्हणजे किमान 3 तरी मोठे फटके प्रत्येकी ओव्हरमध्ये. आणि जर अशी बॅटिंग झाली तर हे टोटल चेज होणार नाहीये. मोठे फटके सातत्याने हवे आहेत. नेक्स्ट बॉल, हा शॉर्ट पिच आहे. पुल करण्याचा प्रयत्न. आज आशिषची बॅट देखील आपल्याला बोलताना दिसत नाहीये, तर हा देखील एक चांगला बॅटर आहे, बट आता तो देखील स्ट्रगल करतो. बघा प्रेशर ही अशी गोष्ट आहे ना, मी नेहमी सांगत असतो की प्रेशर हँडल करून चांगला खेळ करणं ही फार मोठी कला आहे, आणि ही कला ना क्रिकेटमध्ये फार कमी खेळाडूंना अवगत आहे. आणि सध्याच्या घडीला त्या कलेचा कलाकार आता कोण बनेल टीम हायवे दिवेसाठी, कारण अडचणी समस्या आता वाढत चाललेल्या आहेत. राहुल मिस्टामिंग हवेमध्ये विकेट कीपर पोहोचतात. कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता. 68च्या या चेज मध्ये अवघ्या 5 धावांवरती हा तिसरा धक्का.
तिसरा धक्का 5 धाब्यांवरती. नवीन फलंदाज क्रमांक 5 वरती मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश पाटील. परिस्थिती बिकट आहे, पण या बिकट परिस्थितीमध्ये तिखट खेळ कोणत्या फलंदाजाचा आणि कधी पाहायला मिळेल हा प्रश्न आहे. कारण बघा, मोठे फटके आवश्यक आणि ते जर नाही आले तर या स्पर्धेमधनं कदाचित माघार देखील घ्यावी लागेल एकविरा स्पोर्ट्स हवे दिवेला. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर स्वराज्य या टीमला लढण्यासाठी जाणलं जातं. आणि मागील सामन्यामध्ये देखील जेव्हा मी समालोचन करत होतो तेव्हा मी म्हटलं होतं की हारला तरी चालेल, बट माघार घेऊ नका, प्रयत्न करा. आणि सध्याचा घडील त्या प्रयत्नांची अपेक्षा आपण या टीमकडून ठेवतोय. 5 धाब्यांवरती 3 विकेट कमबॅक कशा प्रकारे होईल. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकलाय, अपील अंपायर्सने नकारलं आणि मॅक निराश दिसतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. रिप्ले आपण पाहूया की एक्झॅक्टली काय घडलं होतं. कारण विशाल पाटील मॅकची जी प्रतिक्रिया होती, असं वाटलं की आऊट होता, बट अंपायरने दिलं नाही असंच वाटलं विशालला वाटतं. बट आपण रिप्ले पाहूया आणि रिप्लेमध्ये ही गोष्ट क्लिअरली आहे की बॉल मिसिंग देखील होता, पिचिंग देखील आउटसाईड ऑफ होता आणि इम्पॅक्ट देखील आउटसाईड ऑफ आहे. आणि बॅटर पाहिलं गेलं तर बघा, बॉल हिट देखील होणार नाही आहे. आणि विशालची जी प्रतिक्रिया होती ना, मजेशीर, हरकत नाही आहे, होतं. हा बॉल देखील लिव्ह केला, बट अंपायर्स आमच्याकडे वळतायत, सांगतायत की बाहेर आहे, व्हाईट बॉलचा इशारा. पण खऱ्या अर्थाने मागील चेंडूवरती जे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं, विशालची जी प्रतिक्रिया होती, फर्स्ट ऑफ ऑल असं वाटलं की इथे एक इझी डिसिजनने अंपायरने नॉट आऊट दिला. पण जेव्हा रिप्ले आपण पाहिला ना, पिचिंग देखील बाहेर, विकेट देखील मिसिंग, इम्पॅक्ट देखील आपण पाहिला आउटसाईड ऑफ. आमचे जे तिन्ही पंच आहेत त्यांच्यावरती तुम्ही डाऊट नका घेऊ, कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या चेहऱ्यांवरती सातत्याने विश्वास दाखवण्यात आलेली आहे. स्लॉक स्वीप खेळायचा होता, बॉल मागे चालला, फान लेगला, दरम्यान फिल्डिंग चांगली होत आहे. बट रुपेश पाटील इथे मिसफिल्ड करतात, बॅकअपला आले होते आणि तोपर्यंत फक्त एक सिंगल बॅटची कडा लागली होती. अंपायर सांगतात एका धाब्याच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. 8 धाबा धावफलकावरती. अजून देखील खेळ शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. येणारा 2 चेंडूंचा सिद्धेश पाटील आणि आशिष पाटीलची जोडी, पण ज्याप्रमाणे गोलंदाजी होत आहे आता असं वाटतंय की हे समीकरण आता फार दूर निघून गेलं. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग. हवेमध्ये आता विशालला फायनली विकेट मिळू शकते. रुपेश आहेत, कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. बाद झालेत बॅटर सिद्धेश पाटील. टीम अजून देखील एक चेंडू बाकी आहे मित्रांनो या ओव्हरमध्ये. फिल्डिंग सेट करा. षटक समाप्त आहे. आमचे स्कोरर थोडे नवीन आहे, थोडे समजून घ्या. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 8, विकेट गेलेत आतापर्यंत 4 आणि खेळ बाकी आहे येणाऱ्या 2 षटकांचा. आणि 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरिता 60 धावांची आवश्यकता, 30 रन प्रति ओव्हर आता बनवायचे. आशिष स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. 30 षटक. संदीप पाटील गोलंदाजी मार्कवरती. 12 मध्ये 60. बघा डिफरन्स कुठे क्रिएट झाला. पहिल्या 17 मध्ये 14 चेंडूंवरती ज्या 53 धावा आकाश पाटीलने बनवला ना, तो फार मोठा डिफरन्स होता या मॅच मध्ये. आणि त्याच पलीकडे आपण पाहिलं ना, तर आकाश जेव्हा गोलंदाजीला आला तेव्हा त्याने पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च करून 2 विकेट काढले. फार मोठा इम्पॅक्ट या मॅच मध्ये आकाशने टाकला. फुल लेंथ आहे, ऑन साइडला फटका आहे, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात तर चांगली आहे ओव्हरची. षटकार. ते येतोय, पण आता उशीर झालाय असंच वाटतंय, कारण अजून देखील आपण पाहिलं 11 चेंडू शिल्लक 11 मध्ये बनवायच्यात.
54. नेक्स्ट बॉल. शफल होऊन खेळायचं होतं, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. हा चेंडू येतो दरम्यान इथे निर्धाव. आता 10 मध्ये 54. बघा आशिष पाटीलला मोठ्या फटक्यांसाठी जाणलं जातं आणि एक चांगला हिटर आहे. त्या अनुषंगाने टीममध्ये त्याची जागा देखील आहे. बट या मॅचमध्ये बघा त्याची जी क्षमता आहे, त्याची जी गुणवत्ता आहे, त्याला सासऱ्यासारखा खेळ त्याने केलेला नाही आहे. बघा खेळ तसाच. बघा एखादी मॅच चांगली जाईल, एखादी खराब जाईल, हे होत राहणार आहे. पण पुढील स्पर्धेमध्ये एकविरा स्पोर्ट्स हावे दिव्य संघ देखील आपल्याला चांगला खेळ करताना दिसेल, ही अपेक्षा आपण त्यांच्याकडून ठेवूया. कारण एक चांगली टीम आहे. डायरेक्ट हिट इथे आलाय जरूर, बट आय थिंक आशिष क्रीजमध्ये होते. त्या अनुषंगाने अंपायरने देखील नॉट आऊट दिलं. अजून देखील खेळ या षटकामध्ये शिल्लक असेल येणाऱ्या 3 चेंडूंचा. 3 चेंडू असून देखील शिल्लक. आता 9 मध्ये 54 धावांची आवश्यकता, म्हणजे 9 चेंडू 9 षटकारांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता टीम एकविरा स्पोर्ट्स हावे दिवेला. संदीप पाटील पुढचा बॉल. फुल लेंथ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त फटका. बॉल निघून जातो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार दरम्यान इथे येतोय. म्हणजे बघा उद्याच्या दिवसामध्ये आज जर इथे सुरई संघ जिंकतोय तर उद्याच्या दिवसामध्ये गावदेवी स्पोर्ट्स ओवळे विपक्ष जय दुर्गा सुरई अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यामधनं जो जिंकेल तो जय हनुमान सरवली बी टीम सोबत खेळेल. षटकार इथे आलाय. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे. नेक्स्ट बॉल. मिसटायमिंग हवेमध्ये आहे. आकाश पोहोचतात. बघा आज गोलंदाजी चांगली झाली, बॅटिंग देखील चांगली झाली. कॅच कधी पकडेल हा प्रश्न होता. आता कॅच देखील आकाशने पकडली आणि हा धक्का दरम्यान इथे लागला. 5वा. आता अर्धी टीम डगआउट मध्ये. विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये प्रथमेश म्हात्रे. प्रथमेश म्हात्रे दरम्यान नवीन फलंदाज आणि शेवटचा चेंडू असेल या 3ऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल. संदीप पाटील. 2 मोठे फटके संदीपच्या अगेन्स्ट जरूर आलं, बट एक विकेट देखील मिळाली. हा देखील हव्यामध्ये. आणखीन एक विकेट मिळेल का? लॉंग ऑफला रुपेश पाटील पोहोचतात आणि कॅच पकडली जाईल. संदीपला मिळेल दुसरी सफलता. खेळ समाप्त 3 ओव्हरचा. 3 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक 20, विकेट गेले 6. टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. सर टीम सुरई प्लीज कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग घ्यायची नाहीये. त्वरित फिल्डिंग सेट करा आणि अंतिम षटकाला सुरुवात करा. बघा अगदी सध्या सगळीला पिंक बॉल टेस्ट मॅच मध्ये ट्रॅव्हिस हेड डे नाईट जी मॅच आहे इंडिया ऑस्ट्रेलिया, असं वाटते T20 मॅच आपण पाहतोय ज्याप्रमाणे ट्रॅव्हिस हेड बॅटिंग करतोय. अंतिम षटक शिल्लक. निशांत पाटील. चला टीम सुरई या मॅच मध्ये ऑलमोस्ट तुम्ही सामना जिंकलेलाच आहे, सो थोडी आता घाई करा, थोडं सहकार्य आम्हाला देखील करा. लास्ट ओव्हर निशांत पाटील. आणि जर आपण पाहिलं तर 6 मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल ऑन साइडला फटका, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, फक्त मिळेल एक सिंगल. आता प्रितेश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि या सामन्यामध्ये जास्त काही उरलेलं नाहीये, फक्त औपचारिकताच बाकी आहेत. काय खेळ राहिला आकाशचा, त्याचप्रमाणे आपण पाहिलं चांगली सुरुवात रुपेश पाटीलने देखील मिळवून दिली होती, ज्याने 11 धावा बनवल्या. त्यानंतर गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं विशाल पाटील माक यांचं दुसरं षटक चांगलं राहिलं होतं. हा बॉल हवेमध्ये रुपेश पोहोचतात. ओ काय प्रयत्न होता. रुपेश पाटील म्हटलं गेलं तर एक गन फिल्डर आहेत आउटफील्ड मध्ये, कॅचिंग असो त्यानंतर ग्राउंड फिल्डिंग असो क्विक आहेत, ऑलमोस्ट कॅच पर्यंत पोहोचलेच होते.
एक सिंगल आणखीन इथे पूर्ण केली जाईल. चेंडू इथनं शिल्लक असेल या सामन्यामध्ये येणार आहे 4 चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे, रडार मध्ये होता, लॉन्च केला आणि पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतो, पण या फटक्यांनी आता फक्त पराभवाचं अंतर कमी होऊ शकतं. कारण बघा 68चा चेज होता, पॉवर प्लेच्या षटकाचं बेनिफिट घ्यायचं होतं, सुरुवात महत्त्वाची होती. बट त्या सुरुवातीच्या षटकामध्ये आकाशने 2 विकेट काढले. नंतर सेकंड ओव्हर विशाल पाटील मॅकला आपण पाकलं, त्याला देखील एक सफलता. त्यानंतर संदीप पाटील आले, त्यांना देखील 2 विकेट मिळाले. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल येतो. 2 चेंडू शिल्लक असतील या सामन्यामध्ये. यापुढील होणारा सामना पिंपळास विपक्ष शिळमाता वर्ल्ड अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे वर्ल्ड संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. मग हा सामना जसा समाप्त होईल तसं वर्ल्ड टीम आपण फिल्डिंग सेट करा. हा बॉल देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय आणि अंपायर तेच सांगतायत डाऊन द लेग साइड, अतिरिक्त रन प्रमाणित मिळेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा एकविरा स्पोर्ट्स हायवे दिव्य संघाकडे देखील बॅटिंग क्रम चांगला होता, बट सातत्याने इनिशियल लेवल्सला विकेट गेले, पार्टनरशिप बनलीच नाही. मिस्टॅमिंग हवेमध्ये आता निशांतला देखील विकेट मिळेल का? प्रयत्न इथे कोणत्याही फिल्डरने कॅचसाठी केलाच नाहीये आणि फक्त 1 चेंडू शिल्लक असेल या सामन्यामध्ये. काय खेळ आपल्याला स्पेशली आकाश पाटीलचा पाहायला मिळाला, ज्यांनी या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक बनवलं, तसेच 2 विकेट देखील काढले, 1 कॅच देखील पकडली. शेवटचा बॉल या मॅच मधला आणि फ्लिकचा फटका आणि अंतिम बॉलवरती आता निशांतला देखील विकेट मिळेल असं वाटतंय. फिल्डर पोहोचलेत आणि निशांत पाटीलला देखील 1 विकेट मिळाली. अशा प्रकारे सामना समाप्त. सामना अगदी एकतर्फी आपल्या नावावरती केला. जयदुर्गा सुरई ए टीमने, सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम सुरई ए अँड हार्ड लक टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. प्लेअर ऑफ द मॅच विचार देखील करण्याची गरजच नाहीये, कारण 14 चेंडूंचा खेळ केला, 53 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या आणि त्याचप्रमाणे 2 विकेट देखील काढले आणि 1 कॅच देखील पकडली. तोच आकाश पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर.